मित्रांनो, इंजिनियर बंधू आणि कामगार बंधू, आपल्याकडे काम करताना सुरक्षित आणि सुबक आणि पद्धतशीर राहील याची कुठलीही दक्षता घेतल्या जात नाही. वीज वायरिंग करताना मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग सोबतच सिव्हिल इंजिनिअरिंगचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी जे वायरला जोड दिलेले आहेत तर दीज आर नॉट मेकॅनिकली स्ट्रॉंग अँड फिटेड प्रॉपरली. म्हणजे ते सिव्हिल इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग ह्याचा बिलकुल विचार केला दिसत नाही. प्लीज सी हाऊ these joints are dangerous. How these joints are dangerous. Please see. Now see. This is second view. Please see. Please see this joint. Please see this joint. All the joints, they are not safe. Now please see this joint. Please see. All the joints, they are not safe. They are not safe. And this is against the safety rules, regulations of electrical engineering. आय थिंक मला वाटतं सगळ्यांच्या लक्षात आलं मला काय म्हणायचं. म्हणून काम करताना आजचं वस्तू न करताना मन लावून पद्धतशीर करा आणि असे काही जॉईंट पाहिजे की त्या ठिकाणी इन्सुलेशन निघून शॉक लागायला नको, ओढताण झाली इन्सुलेशन निघायला नको, हात लागायला नको आणि जो जॉईंट आहे त्याच्यामध्ये ऑक्सिडेशन व्हायला नको. भरपूर गोष्टी पाहणं गरजेचं आहे. पण मला वाटतं हे जे काही होऊन राहिलं दिस इज ड्यू टू लॅक ऑफ सुपरविजन अँड लॅक ऑफ इम्प्लिमेंटेशन ऑफ रूल्स अँड रेग्युलेशन असा तर मला दुःखानं म्हणावं लागतं. पहा, विचार करा आणि माझं चुकत असेल तर सांगा. मग असेल रामदास खंडागळे, रिटायर्ड चीफ इंजिनियर अँड नॅशनल सेफ्टी कमिशन मेंबर. काइंडली सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल फॉर सच सेफ्टी रिलेटेड व्हिडिओज. थँक्यू.